एक असा क्रांतिकारक ज्यांनी भारतीयांना गरिबीत जगण्याची शपथ घ्यायला लावली होती. 1905 सालचा भारत, ज्या काळात ब्रिटिश सत्तेचा खेळ अगदी स्पष्ट होता. जितका जास्त पैसा तितकी जास्त ताकद. इंग्रज सुशिक्षित भारतीय समाजाला लालच आणि भीतीच्या जोरावर नियंत्रित करत होते. पण या व्यवस्थेला आव्हान दिले गोपाळकृष्ण गोखले यांनी, ज्यांनी फक्त 75 रुपये महिना कमवत आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले होते. गोखले म्हणत असत की खरी लढाई बंदुकीने नाही तर चारित्र्याने जिंकली जाते. फर्ग्युसन कॉलेजमधील प्राध्यापक पद आणि चांगला पगार सोडून 12 जून 1905 रोजी त्यांनी स्थापन केली सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, म्हणजेच भारत सेवक समाज. ही साधीसुधी संस्था नव्हती. इथे सामील होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक सदस्याला एक कठीण शपथ घ्यावी लागत असे, ती म्हणजे गरिबीची शपथ. या शपथेचा अर्थ होता कोणतीही मालमत्ता न बाळगणे, कोणतेही वैयक्तिक उत्पन्न नसणे आणि आपले संपूर्ण आयुष्य महिन्याला फक्त 75 रुपयांवर जगणे. गोखले यांचा ठाम विश्वास होता, जो स्वतः साधेपणाने जगत नाही तो गरिबांचे दुःख कधीच समजू शकत नाही. ही शपथ घेतल्यानंतर संघटनेच्या सदस्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. साधे अन्न, साधे कपडे आणि दिवस रात्र सेवा. गोखले यांचं भारताचं स्वप्न फक्त इंग्रजांविरुद्धच्या लढाईपुरतं मर्यादित नव्हतं. ते मानायचे की खरी प्रगती आणि खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळेल जेव्हा समाजात समानता असेल. त्यांचं स्पष्ट मत होतं, जोपर्यंत भारतात जात, धर्म आणि लिंगभेद संपणार नाहीत तोपर्यंत ना शांती येईल ना खरी प्रगती होईल. या संस्थेत सामील होऊन व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री आणि ठक्कर बाप्पा यांसारखे कार्यकर्ते गावोगावी जाऊन शेतकरी, कामगार आणि आदिवासींसोबत काम करू लागले. आता त्यांच्याकडे गमावण्यासारखेही काही नव्हते आणि मिळवण्यासारखेही काही नव्हते. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद बनली. एकीकडे ब्रिटिश राजवट लोभ आणि भीतीद्वारे लोकांवर नियंत्रण ठेवत होती, तर दुसरीकडे गोखले यांचे अनुयायी त्याग आणि साधेपणाच्या माध्यमातून एक नवी क्रांती घडवत होते. म्हणूनच महात्मा गांधी यांनीही गोपाळकृष्ण गोखले यांना आपला गुरु मानले होते. कारण गोखले यांनी दाखवून दिले होते की खरं स्वातंत्र्य फक्त राजकीय नसते, तर ते मानसिक आणि नैतिकही असते. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे झाला आणि 1915 मध्ये त्यांचं निधन झाले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही भारत सेवक समाजाच्या सदस्यांनी शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि ग्रामीण विकासासाठी योगदान देत आपल्या तत्वांचे पालन करणे सुरू ठेवले. गोपाळकृष्ण गोखले म्हणत असत की जेव्हा सत्ता लोभाने प्रेरित असते तेव्हा त्या लोभाचा प्रतिकार त्यागाने केला जाऊ शकतो. गोपाळकृष्ण गोखले चांगला पगार आणि नोकरी सोडून 75 रुपयांवर जीवन जगले आणि आर्थिक सामर्थ्यावर उभारलेल्या ब्रिटिश साम्राज्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरले.